कॉलेजेसमध्ये बऱ्याच ब्रांचेसचे कट ऑफ्स लोअर झाले आहेत. पर्सेंटाईल वाईज नाही, कट ऑफ्स हे पर्सेंटाईलनी बघायचे नसतात, रँकनी बघायचे असतात. तर जे कुठले कॉलेजेसचे फर्स्ट राऊंड बऱ्यापैकी वर आला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की येस यू कॅन एक्सपेक्ट की तो अजूनही खाली जाऊ शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप राऊंड 1 कंप्लीट झालेला आहे. कॅप राऊंड 2चा आता फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झाला आहे आणि वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ्स पण आपल्याला समजलेत. मी मध्ये COEPचा कट ऑफ वरती एक व्हिडिओ बनवलेला की COEPचा कट ऑफ 2025च्या चारही राऊंड्समध्ये कसा ट्रेंड होता आणि 26मध्ये तो कुठे स्टँड करतोय. तर त्याच्या कमेंट्समध्ये खूप साऱ्या मुलांनी खूप सारे वेगवेगळे कॉलेजेस रिक्वेस्ट केले. तर आज मी 3 कॉलेजेस घेऊन आलोय, वालचंद सांगली, PICT आणि कमेन्स. मी सगळ्या कॉलेजेसचं जेव्हा एक एक करून ॲनालिसिस करत आहे तर मला ही एक गोष्ट ऑब्झर्व होत आहे की कॉलेजेसमध्ये बऱ्याच ब्रांचेसचे कट ऑफ्स लोअर झाले आहेत. पर्सेंटाईल वाईज नाही, रँक वाईज. येस, काही कॉलेजेस काही ब्रांचेसला थोडासा तुम्हाला दिसेल की कट ऑफ्स वाढले आहेत. परत एकदा मी सांगतोय की तुम्ही जर पर्सेंटाईल वाईज बघाल तर तुम्हाला वाटेल की सगळ्या कॉलेजेसचे सगळे ब्रांचेस कट ऑफ्स वर गेले आहेत असंच वाटेल. बट कट ऑफ्स हे पर्सेंटाईलनी बघायचे नसतात, रँकनी बघायचे असतात. सो तुमचा जो काही रँक आहे त्याप्रमाणे बघूयात. वालचंद सांगली, PICT आणि कमेन्स या कॉलेजेसमध्ये काय होते ट्रेंड. सुरुवात करतो वालचंद सांगलीपासून. जी ओपनसाठी आहे आणि जी OBC दोनच मी कॅटेगरीज इथे कव्हर करत आहे. सगळ्या कॅटेगरीज करणं डिफिकल्ट जाईल थोडंसं. सो कम्प्युटर सायन्स लास्ट इयरचा कट ऑफ 1766, यावर्षी 1796. सो मागच्या वर्षीचा पहिला राऊंड आणि या वर्षीचा पहिला राऊंड ऑलमोस्ट सेम क्लोज झालाय. 30नी उलटा खाली गेलाय, 30नी. ठीक आहे. आणि या प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघाल तर राऊंड 1 नंतर राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4चं बिहेवियर जर तुम्ही बघाल तर तुम्ही बघू शकता की साधारण 200ने खाली उतरतोय. सो जर तुम्ही 2100, 1900 किंवा 1800 वर असाल तर वालचंद सांगली CS ला थांबण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. 4th राऊंडपर्यंत ट्राय करा, नक्कीच मिळू शकतं. वालचंद सांगलीला एक रिजनल पण म्हणजे लँग्वेज जो रिजनल लँग्वेजमध्ये जो CSEचा प्रोग्राम आहे त्याचेही कट ऑफ तुम्ही बघा. 2200 आहे, यावर्षी 2200ला साधारण क्लोज झाला आहे फर्स्ट राऊंडला आणि नंतर तो 2500 पर्यंत गेला होता. तर यावर्षीचा ट्रेंड तुम्ही समजू शकता. असेच बाकी ब्रांचेस तुम्ही इथे बघू शकता. याच पूर्ण PDF डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, तुम्ही ती बघून घ्या सो दॅट तुम्हाला समजेल. महत्त्वाचं याच्यात हे आहे की काही ब्रांचेसमध्ये तुम्ही बघा की कट ऑफ्स थोडेसे वरही गेले आहेत. हा एक न्यू आहे, VLSI डिझाईन एम्बेडेड सिस्टमचा न्यू जे आहे त्याचा 6700ला क्लोज झाले. बट हे जे तुम्हाला दिसत आहेत की 4600 होतं, 4000 वाढलेत कट ऑफ. बघा काही ब्रांचेस जे ग्रीन दिसतात ना ते वाढलेत ॲक्च्युली आणि जे ऑरेंज दिसत आहेत तुम्हाला त्याच्यात ड्रॉप झालेत. रँक वाईज, पर्सेंटाईल वाईज तुम्ही म्हणाल तर सगळेच वाढलेले दिसतील तुम्हाला. ठीक आहे. आता हे जर काही आपण OBCकडे जाऊ तर OBCसाठी थोडासा डिफरन्स असतो. तिथे 1700 होतं, 1900 आहे. पण 1988ला क्लोज झालं. सो हे सगळे OBCचे कट ऑफ आहेत वालचंद सांगलीसाठी. तुम्ही बघू शकता की ट्रेंड कसा आहे, कुठल्या ब्रांचला किती चेंजेस आहेत. जर तुम्ही बघाल मेकॅनिकल वगैरे इथं समजा वालचंद सांगलीला मिळवायचं असेल ना तुम्हाला तर मेकॅनिकलसाठी साधारण 4000लाच क्लोज झाले यावर्षी. नॉर्मली मेकॅनिकल मागच्या वर्षी 5600ला क्लोज झाले, यावर्षी 4000लाच क्लोज झाले. सो जे कुठले कॉलेजेसचे फर्स्ट राऊंड बऱ्यापैकी वर आला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की येस यू कॅन एक्सपेक्ट की तो अजूनही खाली जाऊ शकतो. कारण की लास्ट इयर इव्हन 6300 पर्यंत गेला होता क्लोज झालेला. सो हा 4122ला जर क्लोज झाला स्टार्टिंगलाच तर तो खाली जाण्याचा चान्स आहे बराच. ठीक आहे. जर तुम्ही थांबत असाल तर थांबू शकता. आता नेक्स्ट PICT. पुण्यातलं COEP नंतर जर कुठलं कॉलेज आपण बघतो तर हे आहे PICT. कम्प्युटर्स, AI, इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि ENTC. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे. बघा यांचे कट ऑफ फर्स्ट राऊंडला कसे होते लास्ट इयर आणि ह्या वर्षी फर्स्ट राऊंडला कसे. खूप मोठा डिफरन्स नाहीये. एक सोडली तर बाकी सगळ्यांचे कट ऑफ रिलॅक्स झालेत. इझिली मिळत आहे. 700 यावर्षी 900, 1200 यावर्षी 1700, 1100 यावर्षी 1300 आणि 2200 यावर्षी 2300 रिलॅक्स झाले. एक टाईट झाले, तो आहे AI आणि डेटा सायन्स. बट ट्रेंड बघा की फर्स्ट राऊंडला 25ला जे बिहेवियर होतं 26, 27, 25चा फर्स्ट राऊंड, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 मध्ये कसं बिहेवियर होता, ट्रेंड कसा होता ह्याच्यावरनं समजेल तुम्हाला की प्रत्येक राऊंडच्या नंतर ते 400 खाली गेलंय, इथे 300 खाली गेलंय, इथे 400 खाली गेले, 500 खाली गेलंय, इथे 600 पर्यंत म्हणजे 500 खाली गेले आणि इथे पण 600 खाली गेले. सो साधारण 400-500 कट ऑफ खाली जात आहेत. सो तुम्ही समजू शकता त्याच्यातनं काय करायचं. हे आहे ओपनसाठी. हेच जर काही आपण OBCचे बघितले तर OBCचे बघा
ओबीसीच्या सीट्स कशा कमी असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की राऊंड 2 राऊंड 3 ला कधी कधी सीट्सच अवेलेबल नसतात आणि काही शिफ्टिंग होतच नाही कारण की सगळ्यांनी सीट कन्फर्म केलेली असते. सो कधी कधी क्लोज्ड पण दाखवते. बट इथे पण तुम्ही बघा की या 3 ब्रांचेसला कट ऑफ रिलॅक्स झाले आहेत. 1097ला क्लोज झाले लास्ट इयर, यावर्षी 1200. सो हा तुम्ही डिफरन्स बघू शकता. हे आहेत कट ऑफ PICTचे. आणि गर्ल्ससाठी कमेन्स कॉलेज जे आहे त्याचे ओपन आणि ओबीसीचे कट ऑफ्स इथे तुम्ही बघू शकता. यावर्षी कट ऑफ्स वाढलेत का? आउट ऑफ 5 3 जणांचे रिलॅक्स झालेत. कितीने रिलॅक्स झालेत? 250, 180 ऑलमोस्ट आणि 600 एवढे रिलॅक्स झालेत. कोणते कोणते ब्रांचेस आहेत कमेन्सला? कम्प्युटर्स, IT, ENTC, इन्स्ट्रो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सो एवढ्या 5 ब्रांचेसमधले 3 ब्रांचेसला मिळणं ॲडमिशन अजूनही सोपं झालंय. बरं, फर्स्ट राऊंड 2300ला क्लोज झालं, यावर्षी 2500ला झालाय. तो 2400ला गेला, नंतर सीटच नाही राहिली आणि नंतर ज्या मुलाला सीट मिळाली किंवा मुलीला सीट मिळाली तिला 1700ला सीट मिळाली. सो हा क्लोजिंग रँक दिसतोय, पण ॲक्च्युअल क्लोजिंग ह्याच्यातला लोएस्ट हा आहे. सो हा लोएस्ट रँकवाल्याला क्लोज इथे झालाय. 3600 3700ला गेला, 49 45ला गेला. सो कमिन्समध्ये असं ऑब्झर्व करण्यात येते की जे पहिल्या राऊंडचे कट ऑफ आहेत ते पुढे जाऊन अजूनही इझी होत नाहीयेत. सो कमेन्ससाठी जर तुमचा रँक 4000 आहे आणि तुम्ही कम्प्युटरचा विचार करताय तर थांबू नका, जास्त चान्सेस कमी आहेत ह्याच्यामध्ये ड्रॉप होण्याचे. आणि हे आहेत ओबीसीचे कट ऑफ्स फॉर कमेन्स कॉलेज. खूप जास्त सीट्स राहत नाहीयेत. सो तुम्ही बघा की जिथं क्लोज झाले त्याच्यानंतर खूप जास्त डिप किंवा कमी कमी होत नाही, वाढतच चाललंय. उलट 12,000 फर्स्ट राऊंड, 8,000 नंतर मिळतं. सो कमेन्स कॉलेजसाठी जर जे काही फर्स्ट राऊंडला कट ऑफ्स आहेत ते खूप रिलॅक्स होण्याचे चान्सेस कमी दिसतात. ट्रेंड असं सांगतोय. यावर्षी काही गोष्टी चेंज होऊ शकतात, त्यात काही डाऊट नाही आहे. बट आय गेस तुम्हाला हा ॲनालिसिस समजला असेल. अजूनही कुठल्या कॉलेजचा तुम्हाला ॲनालिसिस हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक नक्की करा. थँक्यू सो मच.